नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जात होता, जून महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये नेमकं कधी जमा होणार। तर मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर जून महिन्याचा हप्ता नियमित स्वरूपामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। आणि आता या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 26 मे 2026 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या जून महिन्याच्या हप्ते वाटपासंदर्भात निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामुळे आता जून महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा आहे, कारण जोपर्यंत शासन स्तरावरून निधी मंजूर होत नाही आणि अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत संबंधित विभागाच्या स्तरावर कोणत्याही प्रकारची प्रोसेस वेगाने सुरू होत नाही। पण आता शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर विभागीय स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि जून महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। तर या शासन निर्णयामध्ये विशेष करून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आता अधिक मजबूत झालेली आहे। आणि विशेष म्हणजे ज्या दिवसापासून दिव्यांग सक्षमीकरण विभाग वेगळ्या पद्धतीने कार्यरत झालं आणि दिव्यांग योजनांचं नियोजन स्वतंत्रपणे सुरू झालं, त्या दिवसापासून सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानासंदर्भात शासन स्तरावर अधिक वेगाने निर्णय घेतला जात असल्याचं दिसून येत आहे। वेळेत निधी मंजूर करणं, शासन निर्णय लवकर जाहीर करणं आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी आयुक्त कार्यालय, मंत्रालयीन अधिकारी आणि संबंधित प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असल्याचं या निर्णयावरून स्पष्ट दिसून येत आहे। पण मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांच्या जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात निधी मंजूर झाला असला तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या इतर लाभार्थ्यांच्या मे महिन्याच्या हप्त्या वाटपासंदर्भात अजूनपर्यंत अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही। परंतु मिळालेल्या माहितीनुसार उद्या किंवा परवा मे महिन्याच्या हप्त्या वाटपासंदर्भात शासनाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या सर्व लाभार्थ्यांनी अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये। कदाचित मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित स्वरूपामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि अपडेटची वाट पहा। तर मित्रांनो, पुढील काही दिवस सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। तर जशी काही अधिकृत अपडेट किंवा शासन निर्णय समोर येईल, तशी माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे काळजी करू नका आणि आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा। तर ही महत्त्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।